कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या 4 दिवसापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली होती। मात्र काल सकाळनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आता वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या नदीवर असणारे जवळपास 36 बंधारे जे आहेत ते आता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळते। गेल्या 8 दिवसापूर्वी ज्या पद्धतीचा पाऊस विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि धरण क्षेत्रात पडला ते पाहता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली होती। पंचगंगा नदी हीच पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं होतं। या सगळ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 35 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली होती। मात्र पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा हे पाणी जे आहे ते पात्रामध्ये गेलेलं होतं आणि जवळपास 27 फुटांपर्यंत या पाण्याची पातळी कमी आलेली होती। मात्र ज्या पद्धतीचा पाऊस कालपासून पडतोय ते पाहता पुन्हा एकदा या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा म्हणजे या वर्षीच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे आता पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। आज देखील कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे तो देण्यात आलेला। विशेषतः दुपारनंतर जोरदार पाऊस कोसळेल अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे अजूनही या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती जिल्ह्याच्या इतर नद्यांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीचा पाऊस अजूनही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात किंवा धरण क्षेत्रात पडतोय ते पाहता या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणखीनही वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवली गेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।